Section is section 94, that is search of place suspected to contain stolen property etc. पाहता आपण असा विषय शिकतोय ज्याच्यामध्ये चोरी मारी आणि वस्तू लपवणं हे तर आहे. चोरीच्या वस्तू कुठे लपवून ठेवतात लोक, चोरीच्या वस्तू काय स्वतःच्या घरी घेऊन जात नाही. मग अशा वेळेस अशा ठिकाणी सर्च करायचं आहे. सो सर्च ऑफ प्लेस सस्पेक्टेड असा संशय आहे टू कंटेन स्टोलन प्रॉपर्टी. मग अशा वेळेस कशा पद्धतीने केलं जाईल काम? upon any information and after the necessary inquiry, if any district magistrate or subdivisional magistrate or any judicial magistrate of the first class, हे सगळेजण हॅज रिझनला अंडरलाईन करा, त्यांना कारण आहे त्यांच्याकडे कशासाठी, टू बिलीव्ह दॅट एनी पर्टिक्युलर प्लेस इज यूज्ड, एखादी जागा ही वापरली गेलेली आहे. कशासाठी वापरली गेलेली आहे? फॉर द डिपॉझिट ऑर सेल ऑफ एनी स्टोलन प्रॉपर्टी. फॉर डिपॉझिट म्हणजे काय? ठेवण्यासाठी, किंवा सेल ऑफ एनी स्टोलन प्रॉपर्टी, किंवा एखाद्या स्टोलन प्रॉपर्टीचा सेल झालेला आहे, विक्री झालेली आहे. ऑर फॉर द डिपॉझिट, सेल और production of any objectionable article as described below. Then in that case पाहता त्यांना संशय आलेला आहे की वस्तू अशा अशा ठिकाणी लपवलेली आहे किंवा अशा अशा व्यक्तीला विकलेली आहे. कॉमनली पहा, जे लोक चोरी करतात सोन्याची वगैरे, ते त्यांचे ठराविक सोनार असतात, त्यांच्याकडे नेऊन त्या वस्तू विकतात ते लोक. आणि मग अशा वेळेस त्यांच्याकडून कशा पद्धतीने या सगळ्या सस्पेक्टेड वस्तू काढायच्या आहेत आपल्याला. सो त्याच्यासाठी काय केलं जातं पहा. In that case, any such magistrate, वर ज्यांची नावं दिलीत तो magistrate, can issue a warrant, underline करा, can issue a warrant for causing the search of that place by any such police officer. Warrant हे police officerच्याच नावे निघतं. Who is above the rank of constable. पहा, ज्याची रँक ही कॉन्स्टेबलच्या वरची आहे अशा पोलीस ऑफिसरच्या नावे वॉरंट निघतं. कशासाठी? सर्च वॉरंट निघतं. कशासाठी? की बाबा रे, अशा अशा ठिकाणी ही स्टोलन प्रॉपर्टी डिपॉझिट केली गेली आहे, किंवा अशा अशा ठिकाणी ही स्टोलन प्रॉपर्टी काय केली गेली आहे, विकली गेली आहे. मग अशा वेळेस जाऊन तिथं सर्च करायचं आहे. याच्यासाठी वॉरंट द्यायचं आहे की डायरेक्टमध्ये जाऊन तुम्ही कुठेही सर्च करू शकत नाही. कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्या प्रोव्हिजन्स आहेत, त्याला आपण उल्लंघन न करता सर्च वॉरंट करून आपल्याला हव्या त्या वस्तू मिळवण्यासाठी सर्च वॉरंट काढलं जातं. मग हे कोण कोण काढतं पहा. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, एनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑर द JMFC, दॅट इज फर्स्ट क्लास. JMFC सुद्धा हे काय करू शकतात, वॉरंट काढू शकतात. इन द नेम ऑफ पोलीस ऑफिसर हू इज अबाव द रँक ऑफ कॉन्स्टेबल. कॉन्स्टेबलला सर्च वॉरंट काढलं जात नाही कॉन्स्टेबलच्या नावे. सर्च वॉरंट कुणाच्या नावे काढलं जातं? अबाव द रँक ऑफ कॉन्स्टेबल. ओके. आता पॉवर ऑफ पोलीस ऑफिसर व्हेन हू इज अथोराइज टू मेक सर्च. सेक्शन 94 काय म्हणतं पहा. एका पोलीस ऑफिसरच्या नावे वॉरंट काढलं गेले, ती व्यक्ती तिथं गेलेली आहे सर्च करण्यासाठी. मग त्याच्या हातात काय काय पॉवर्स दिलेल्या आहेत त्या पाहूया. दस बाय सच अ वॉरंट द मॅजिस्ट्रेट मे, ओके, अथोराइज द पोलीस ऑफिसर, काय काय अथॉरिटीज दिल्यात त्या पाहूया. टू एंटर इन टू सच अ प्लेस and for that to take necessary assistance. ज्या जागेवर संशय आहे की त्या ठिकाणी त्या वस्तू ठेवलेल्या आहेत किंवा त्या वस्तू सेल केलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्या जागेमध्ये एंट्री करण्याची अथॉरिटी त्या पोलीस ऑफिसरला आहे आणि तो असिस्टन्स घेऊ शकतो. म्हणजे त्याच्याबरोबर तो पोलीस ऑफिसर्स किंवा कॉन्स्टेबल वगैरे घेऊन जाऊ शकतो. टू मेक सर्च ऑफ द प्लेस इन द मॅनर स्पेसिफाईड बाय वॉरंट. वॉरंटमध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे सर्च, त्या पद्धतीनेच त्यांनी सर्च करायचं आहे. टू टेक पोझेशन ऑफ, पोझेशनला अंडरलाईन करा, ऑफ एनी सच प्रॉपर्टी ऑर आर्टिकल विच इज फाउंड ॲट सच अ प्लेस अँड विच इज रिजनेबली सस्पेक्ट्स टू बी स्टोलन प्रॉपर्टी ऑर ऑब्जेक्शनेबल आर्टिकल. ते त्या जागेवर गेलेत, त्यांनी सर्च केलं आहे, त्यांना काही प्रॉपर्टी सापडलेली आहे, पण ती प्रॉपर्टी कशी असायला पाहिजे की जिचा आपण सर्च करतो आहोत तीच प्रॉपर्टी असायला पाहिजे, किंवा जी सस्पेक्टेड आहे, जिच्यावर संशय बाबा ही प्रॉपर्टी स्टोलन आहे, ती आणि तीच प्रॉपर्टी ते ताब्यात घेऊ शकतात. ओके, नाहीतर उचलून सगळंच घेऊन येऊ शकतात, असं करत नाही.
सो टू कन्वे, कॅरी अँड टेक सच अ प्रॉपर्टी ऑर आर्टिकल बिफोर अ मॅजिस्ट्रेट, आणि तिथून ते कॅरी करून आणू शकतात मॅजिस्ट्रेट समोर. पहा किती बारकाईने रूल्स सांगितलेले आहेत सगळे. ऑर व्हेन इट इज नॉट पॉसिबल टू कन्वे देन टू गार्ड द सेम. कन्वे म्हणजे वाहून नेणं शक्य नाही, मोठी वस्तू आहे, मग अशा वेळेस काय करायचं, तिथं गार्ड द सेम ॲट ऑर ऑन द स्पॉट until the offender is taken before the magistrate. ती वस्तू तिथंच गार्ड करायची आहे, तिचं राखण करायचं आहे, तिथं थांबायचं आहे, त्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे. कधीपर्यंत? अंटिल द ऑफेंडर, जो गुन्हेगार आहे त्याला मॅजिस्ट्रेट समोर नेत नाही तोपर्यंत ते गार्ड करायचं आहे. ऑर व्हेनेवर नेसेसरी टू dispose of any such objectionable article at or in safe place. किंवा ती वस्तू जे ऑब्जेक्शनेबल आर्टिकल आहे ती जोपर्यंत सेफ कस्टडीमध्ये नेली जात नाही तोपर्यंत त्याचं रक्षण करायचं, त्याचं राखण करायचं आहे. टू टेक इन टू द कस्टडी अँड देन टू कॅरी हिम बिफोर अ मॅजिस्ट्रेट each such person who has been found at that place and who appears to be the closely connected to such a deposit, sale or production of that article or property, even after knowing that such a property to be stolen or that such article to be objectionable. पहा आता फक्त वस्तूच नेऊन नाही करायचं, तर त्या सगळ्यांना ताब्यात घेण्याची अथॉरिटी जे त्या स्टोलन प्रॉपर्टी बरोबर सापडलेले आहेत, जिथे ती डिपॉझिट केली गेली आहे किंवा ती सेल केली गेली आहे. ज्याने कोणी खरेदी करतो किंवा ज्याने कोणी घेतो किंवा जो कोणी तिथं हजर असतो त्या सगळ्यांना माहीत असतं, असं गृहीत धरलं जातं की ती स्टोलन प्रॉपर्टी आहे, हे सगळ्यांना माहीत होतं. ओके. लिस्ट ऑफ ऑब्जेक्शनेबल आर्टिकल विच आर रेफर्डेड इन अंडर सेक्शन 94 खाली काय काय दिले पहा. काउंटरफिट कॉइन्स, बनावट नाणी, काउंटरफिट करन्सी नोट्स अँड काउंटरफिट स्टॅम्प्स. ओके. फोर्ज डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर फॉल्स सील्स, शिक्का, खोटा शिक्का ऑफ एनी अथॉरिटी ऑफ द ऑफिसर, खोटे शिक्के पण असतात ना. ऑप्सिन ऑब्जेक्ट, सेक्शन 292 नुसार IPCचं ऑप्सिन मटेरियल इज ऑब्जेक्शनेबल, ते जप्त करता येतं. इन्स्ट्रुमेंट्स अँड मटेरियल यूज फॉर प्रोडक्शन ऑफ अबाव आर्टिकल, आणि जे हे मटेरियल आहे, काउंटरचे कॉइन्स, मशीन आहे किंवा वॉटेवर जे वरच्या ज्या गोष्टी आहेत त्या बनवण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या गेल्या त्या सगळं ताब्यात घेण्याची अथॉरिटीज कुणाला आहे? पोलीस ऑफिसरला आहे. ओके. आता डिस्टिंक्शन बिटवीन द प्रोव्हिजन 93 अँड 94 पाहू आपण. 93 पण पाहिला आहे आणि 94 पण पाहिला आहे. आता डिस्टिंक्शनमध्ये पाहूया. आता हा टॉपिक, पुढचे टॉपिक सगळे सोपे आहेत. डिस्टिंक्शन बिटवीन द provisions of section 93 and 94 पाहूया. The following are the main points. Under section 93, all the courts are empowered to issue search warrant for the production of any document or thing. Okay. But section 94 empowers only the district. Underline करा. section 93 ला underline करा, मी underlines नाही केलेल्या. हे 93 काय म्हणतं? Courts are empowered to issue search warrant for the production of any document. Okay. But section 94 empowers only the district magistrate, sub-divisional magistrate and the magistrate of the first class to issue warrant for searching the specified place. वर any कोर्टला, all the courts. ओके. आणि इकडे मात्र कोण आहे? ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि JMFC यांनाच फक्त त्या अथॉरिटीज दिलेल्या आहेत सर्च वॉरंट काढण्याचे. On after the failure of the person summoned to produce required things, then search warrant can be issued under section 93. एखादी वस्तू आहे, तिला एखादी वस्तू पाहिजे आहे, आपण समन्स पाठवलं, ती व्यक्ती आलीच नाही वस्तू घेऊन किंवा तिने प्रोड्यूसच केलं, तिथं काय केलं जातं? वॉरंट काढलं जातं. तिथे सर्च वॉरंट काढलं जातं. पण हावेवर सेक्शन 94 कंटेम्प्लेट्स अ सरप्राईज सर्च. 93 खाली काय केलं जातं? त्या व्यक्तीला माहिती पडलेलं असतं, आपल्याला हजर करायला सांगितलेलं आहे, आपल्या नावे समन्स निघालेलं आहे, समन्स हे व्यक्तीच्या नावे निघतं. इथे मात्र 94 मध्ये मात्र सरप्राईज आहे सगळं. सरप्राईज सर्च फॉर द रिकव्हरी ऑफ स्टोलन प्रॉपर्टी. तुमच्या डोळ्यासमोर दृश्य आणायला पाहिजे. तुम्ही एक स्टोलन प्रॉपर्टी आहे आणि त्या स्टोलन प्रॉपर्टीचा आरोपी पकडला गेलेला आहे
आणि त्यांनी सांगितलं की बाबा अमक्या अमक्या ठिकाणी मी ती वस्तू लपवून ठेवली किंवा त्याला सेल केलं आहे. लोक तिथं जातात, तिथं सर्च करतात. सांगून जातील का हॅलो आम्ही सर्च करायला येतो आहोत बरं का, आम्हाला कळालेलं आहे स्टोलन प्रॉपर्टी इथं आहे. आता इंटरनल माहीत नाही, पण असं सांगून जाऊ शकतात का? नाही. इथं सरप्राईज असतं सगळं, सरप्राईजलिंगली जातात, अचानक धाड पडते. ओके, वी हॅव सीन इन हिंदी मूवीज मोस्ट ऑफ द टाइम सच अ धाड. ओके, सो हियर फॉर द रिकव्हरी ऑफ स्टोलन प्रॉपर्टी और ऑब्जेक्शनेबल आर्टिकल्स. कळतोय हा डिफरन्स? A search warrant under section 93 can be issued to or directed to any person. Okay, आपण हे पुन्हा पुन्हा पाहतोय फॉर इट्स एक्झिक्युशन. बट वॉरंटला अंडरलाईन करा, अंडर सेक्शन 94ला अंडरलाईन करा, इज ऑलवेज डायरेक्टेड फॉर इट्स एक्झिक्युशन ओनली टू सच अ पोलीस ऑफिसर हू इज अबाव द रँक ऑफ कॉन्स्टेबल. हे पण अंडरलाईन करून ठेवा, हे पण लक्षात ठेवा. Section 93 contemplates the existence of a judicial proceeding, but under Section 94, it is not necessary that there must exist any judicial proceeding before or for the issue of any warrant for search of any specific place. पाहता, एक्झिस्टन्स ऑफ ज्युडिशियल प्रोसिडिंग आहे. 91 ज्युडिशियल प्रोसिडिंग चालू असताना आपल्याला एखादी वस्तू पाहिजे तर आपण काय करतो? वॉरंट काढतो. पण इथं मात्र 94 मध्ये ट्रायल चालू असू दे नसू दे, एखाद्यावर आरोप आहे तर त्याच्यासाठी स्टोलन प्रॉपर्टी हँडओव्हर करणं आवश्यक असते किंवा हातात घेणं आवश्यक असते. ओके, आता आपण सेक्शन 94 पुढच्या लेक्चरला पाहू.